खाली येऊन घेतला असता. अरे तू काम करतोयस ना, म्हणून म्हटलं वरच आणून द्यावा चहा, आणि नाश्ता सुद्धा इथेच पाठवणार होते. अगं किती काळजी करशील, मी नाश्ता खाली येऊन घेतो. बर. अरे थांब, अरे तू चहा पिऊ नकोस. काय झालं आई? हे वा, तो चहा आधी तू प्यायचेस. काय झालं आई? अने तू मध्ये पडू नकोस. मी हिला त्या चहामध्ये काहीतरी मिसळताना पाहिलंय. पी तो चहा. काय? अगं आई, ती या चहात कशाला काही मिसळेल? मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. किचन मधून बाहेर पडताना तिने या चहामध्ये काहीतरी मिसळलंय. आई, तो फक्त चहाचा मसाला होता, बाकी काही नाही. हो ना, चहाचा मसालाच होता ना. मग पी तो चहा. पी. झालं तुझं समाधान? पटली तुझी खात्री? आई, घरातल्या बाकीच्यांचं मी समजू शकतो, ते तिच्यावर सतत आरोप लावत असतात. तू सुद्धा आता तिच्यावर. नाही प्लीज आई, मी तुमची मनस्थिती समजू शकते. जो कोणी या राजगादीवर बसेल त्याला सुमित्रा जिवंत सोडणार नाही असा शाप आहे या वाड्याला. तसं असताना तुम्हाला अनयची किती काळजी वाटत असेल हे कळतंय मला. पण प्लीज प्लीज काळजी नका करू त्याची. मी अनयला काही होऊ देणार नाही, खरंच. आणि आई, काल जो चाकू सापडला होता मला, तो प्लीज द्याल मला? मला आऊसाहेबांना दाखवायचा आहे तो. चल. सुमित्रा देवी, तुमचे खूप खूप आभार. खरं सांगू तर काल रात्रीच्या प्रकरणाने मी जरा घाबरलेच होते, पण आता मला खात्री झालीये की तुम्ही खरोखर माझ्यासोबत आहात. धाकटी आई साहेबांच्या मनात रेवाबद्दल संशय निर्माण तर झालाय, पण ते अजून गडद व्हायला हवं, आणि त्यासाठी मला खात्री आहे की तुम्ही माझी मदत करणार. थँक्यू. येते मी. जोपर्यंत हे दार बंद आहे तोपर्यंत आम्ही तुमच्या हातातलं पावलं म्हणून वागू. पण एकदा काय दार उघडलं, या वाड्यावर आमची सत्ता येणार. तोपर्यंत इच्छा मागून घ्या, कारण नंतर सारं काही आमच्या इच्छेप्रमाणे होणार. आमच्या इच्छेप्रमाणे होणार.
रेवा, काय करतेस? काही नाही. तू कुठे बाहेर चाललायस का? हो, जरा साईटवर जाऊन येतो. बरेच दिवस आराम झाला ना, आता कामं सुरू करायला हवेत. अरे पण 1-2 दिवसांनी जा ना. अनयराजे, 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 अनय काय होतंय? देवरी, लागली क्यों तू? अनय, बसा इथे. असं काय झालं? आई, केव्हा लागले? साधं खर्चटलं, एवढं काहीच लागलं नाहीये. तुम्ही आधी बसा. बस, तातडीने मलमपट्टी करायला हवी. महादेव, फर्स्ट एडचा बॉक्स घेऊन या. अमेराजे, नेमकं काय झालं की हो? मलाही तेच कळत नाही आऊसाहेब. मी वर रेवाशी बोलत उभा असताना अचानक मला कोणीतरी मागून धक्का मारल्यासारखं झालं आणि मी तोल जाऊन पडलो. रेवा, हे बघा, तुम्ही रडू नका. तुम्हाला जरा धीरानं घ्यायला हवं. हे सगळं कोण करतंय हे आपण नक्की शोधून काढू. ह्याच्या मागे कोणी कशाला असायला हवा आऊसाहेब? चाकू आता रेवाच्याच हातात होता आणि वारही तिनेच केलाय की. म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? आम्ही कशाला काही म्हणू, पण आता दुसऱ्या कोणाला दोष देण्याची परिस्थितीच नाहीये हे सगळ्यांनाच दिसतंय की. काय? दुसऱ्या कोणाला दोष द्यायचा नाही म्हणजे? या सगळ्यात तुम्ही रेवाला दोषी ठरवताय? असं आम्ही कुठे म्हणालो? हा सगळा एक निव्वळ अपघात होता. बरं, मग तसं असेल. तुम्हाला काय म्हणायचंय नक्की? म्हणजे तिकडे मी जेव्हा उभा. जरा शांत बस. दुखापत झाली ना तुला? आणि कसले कोणाच्या बाजूने वाद घालत बसलायस तू? अगं पण त्या अनयराजे,
या चाकूत असं खास काही दिसतंय का जी तुम्हाला? नाही गुंडप्पा, हा चाकू सर्वसामान्यच आहे बघा. अम्मा, इतका ये तुम्ही त्याच्याकडे निरखून काय बघता जी? गुंडप्पा, कारण हा चाकू सर्वसाधारण दिसत असला तरी तो साधारण नाहीये जी. देव रे अम्मा, तुम्ही काय बोलताना कधी कधी कळतच नाही जी. गुंडप्पा, हा चाकू घरातल्या इतर चाकू आणि खंजिरांपैकीच आहे जी. यात खास असं काहीच नाही बघा. अम्मा, एकदा तुम्ही बोलता की हा चाकू खास आहे म्हणून, एकदा बोलता चाकू खास नाही म्हणून. नानू गडबडीशी दे, मी गोंधळून गेलो जी. आम्हीही गोंधळून गेलोय गुंडाप्पा, कारण या चाकू भोवती आम्हाला एका वेगळ्या शक्तीची जाणीव होते, जी वाड्यातल्या कुठल्याही शस्त्राभोवती आम्हाला जाणवत नाही. अंदर सुमित्रा असूही शकता, कारण जोपर्यंत आम्ही या वाड्यात आहोत तोपर्यंत बाहेरून असं कुणीही काही आणू शकत नाही. हे वाड्यातलंच आहे गुंडप्पा, हे या वाड्यातलंच आहे. लागले आई, आई तू शांत हो बघू. मला काहीच नाही झालंय. काहीच नाही झाले असं तू कसं बोलू शकतो सने? तुला झालेली जखम मला दिसते आणि मी शांत हो. अगं ही जखम कुठे आहे? नुसतं खरचटलंय मला. या वेळेस थोडक्यात निभावलं याने, पण जरा इकडचं तिकडे झालं असतं ना तर काहीही होऊ शकलं असतं. आणि मी फक्त ह्या एका घटनेबद्दल बोलत नाहीये. तुझ्यासोबत एका पाठोपाठ एक ज्या विचित्र घटना घडतायत त्यासाठी कोणाला जबाबदार ठरवायचं? रेवा सतत तुझ्या सोबत असते तरी हे सगळं घडतच आहे ना. ही काळजी घेण्यात कमी पडते का आणखी काही कारणे माहित नाही, पण जरा तूच विचार कर. ती सतत तुझ्या आजूबाजूला असतानाच हे सगळं घडतंय. अगं आई, ती दरवेळेला माझ्या आजूबाजूला असते म्हणून तर मी दरवेळेला बचावला जातो. जाऊ दे, तुला नाही कळणार ते. डोळे उघडे ठेवून बघायला कधी शिकणार आहेस देव जाणे. काय बघायचं डोळे उघडे ठेवून? नाही अनय, हे कॅप्सूल घे, तुला बरं वाटेल. ही जी काळजी तू आता घेतेस ना ती आधी घेतली असतीस तर आज तुझ्या हलगर्जीपणाने हद्द पार केली आहे रेवा. तुझ्या हातातला चाकू अनेला लागलाच कसा? अगं आई, तिची काही चूक नव्हती, मीच धडपड. नाही, तू गप्प बस. उगाच मध्ये मध्ये बोलू नकोस. चाकू हिच्या हातात होता ना, मग तिला सांभाळायला नको होता? शेजारी आपला नवरा आहे, तो धडपडला तर आपण सांभाळावं एवढी जाण नको तुला? इतकी वर्ष आम्ही संसार केला, पण आमच्यामुळे आमच्या नवऱ्याच्या अंगावर कधी एक ओरखडा नाही उमटला. आणि गेले काही दिवस हिच्या हलगर्जीपणामुळे तुझ्या जीवावर कितींदा ओढवलं. नंतर तुला आराम वाटावा म्हणून 4 गोष्टी करतेही, पण त्यात काही मोठेपणा नाहीये. बायको म्हणून कर्तव्यच आहे तिचं ते. पण मी म्हणते मुळात ह्या गोष्टी घडतातच कशा ही असताना? आई, मला कळतंय मी चुकलीये, पण म्हणजे अजूनही कारण आहेतच तुझ्याकडे द्यायला? दे, आम्ही आहोत तिथे ऐकायला. अगं आई, आता बास झालं. अनय, अरे अरे काय झालं तुला? कुठे लागले? दाखव मला. बघा तुम्हीच, हिच्या हलगर्जीपणामुळे त्याला केवढं लागलंय ते. काही नाही हो बाबा, मला थोडंसं खरचटलंय आणि थोडं रक्त आलंय. मी जिन्यावर उभा होतो आणि अचानक घसरलो, एवढंच. हे एवढंच लागलंय? मला तर या बायकांनी असं सांगितलं की काहीतरी खूप मोठंच झालंय. तुम्हाला ही छोटीशी गोष्ट वाटते? कपिला, अगं अनय राजे सरनोबत आहेत ते, आणि सरनोबताना छातीवरती वार झेलायची सवय असते. आमची परंपराच आहे तशी.
अरे अहो पण केवढी किरकोळ जखम आहे कपिला. साईटवरती काम करताना याच्यापेक्षा मोठ्या जखमा होतात. अहो तू थांब 1 मिनिट. रेवा, अनय, तुम्ही तुमच्या रूम मध्ये जा आणि विश्रांती घ्या. नाही, मी अनयला कुठेही जाऊ देणार नाही. कपिला, मी जा म्हणून सांगतोय ना. हे तुम्ही निघा. तुम्ही जर इथे थांबलात ना तर ही अति काळजी करून तुम्हाला त्रास दिला आणि स्वतःला करून घेईल. जा तुम्ही. अम्मा, सुमित्राला जर खरंच नुकसान पोहोचवायचं असेल तर तिला याची गरजच काय जी? ती तर अदृश्य शक्ती आहे ना अम्मा. मग ती काही चमत्कार करून अनयला सहज नुकसान पोहोचू शकते जी. गुंडाप्पा, अशा शक्ती कुणावरही हल्ला करताना जादूचे प्रयोग करत नाहीत. त्यांच्याकडे स्वतःची अशी ताकदच नसते की हो. त्यांना गरज असते ती माणसांची, माणसांच्या विचारांची. आपण या शक्तींना कितीही दोष दिला तरी आपल्याला हे विसरून चालणार नाही की हो, की अशा शक्ती पोसल्या जातात त्या माणसांच्या विचारांवर, त्यांच्या वासनांवर. गुंडाप्पा, भूत ही आपल्याच मनात असतात की हो. आपलेच विचार त्यांची शक्ती असतात. म्हणजे अम्मा, सुमित्रा जे करणार ते तिच्या खऱ्या आयुष्याच्या आजूबाजूच्या गोष्टीमधूनच ना. म्हणजे तिच्या मनातले विचार किंवा भीती याच्यामधूनच ना अम्मा. असंच काहीसं गुंडप्पा. आणि सुमित्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर तिला या घरातली जी खरी शक्ती आहे तिला हलवायचंय. नाती गुंडप्पा, नाती. प्रत्येक घराची खरी शक्ती असते त्या लोकांदरम्यानची नाती. त्यातूनच घर उभं असतं की हो. आणि इतकी वर्ष हा वाडा नात्यांच्याच आधारावर उभा आहे की हो. आणि सुमित्राला या नात्यांना धक्का पोचवायचा आहे. पण मग अम्मा, ती रेवा अक्काच्याच मागे का लागली जी? एक आहे. रेवाने या घरात पाऊल टाकलं आणि घरात एक वादळ निर्माण झालं. सारी नाती पार हलून गेली आणि तेच तिने हेरलं. त्यात रेवाची वाड्याशी जुळत असलेली कुंडली हाही एक भाग होताच की हो. म्हणून ती रेवाच्या मागे लागली, तिला खुणावू लागली. तिच्यासोबत अनयही आलाच की हो, आणि त्याच्यासोबत राजगादीही. गुंडाप्पा, हे सगळं फार गुंतागुंतीचं झालंय बघा. ಮತ್ತೆ ಏನು ಈಗ ಆಗುತ್ತದೆ अम्मा? आता काय होणार जी? तेच तर आम्हाला बघायचंय जी. रेवाला हाताशी धरून सुमित्रा वाड्यातल्या लोकांच्या मनात धगधगणारे निखारे फुलवायचा प्रयत्न करते. तिला जर ठिणगी सापडली तर ती त्याचा वणवा करणार. आता आपल्याला हेच पाहायचंय की या वणव्यात पहिला बळी कोण पडतंय. कुठल्या नात्याची आहुती सगळ्यात आधी जाते ते.